महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे काही नेते आहेत जे सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यकौशल्यामुळे लोकांचा विश्वास सातत्याने जिंकला आहे. चला तर पाहूया या नेत्यांची कहाणी. या यादीतलं पहिलं नाव म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे स्वर्गवासी गणपतराव देशमुख. ते सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं. अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवलेला आहे. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचं. वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं. जयंत पाटील हे सलग 8 वेळा इस्लामपूर मतदारसंघातून विजय मिळवणारे कार्यक्षम व अनुभवी नेते आहेत. त्यानंतर नाव येतं ते म्हणजे शिवसेनेच्या कालिदास कोळंबकर यांचं. कोळंबकर हे सलग 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. हे सर्व नेते केवळ निवडणुकांचे जल्लोष नाही, जनतेची सातत्याने सेवा, जिव्हाळा आणि विश्वासाचा विजय दर्शवतात.